यस, तो मैच को शुरुआत होने जा रही है। किशन और शाम ये जोड़ी मैदान के अंदर पहुंच चुकी है। साइना धोदानी टीम पहले टॉस जीतकर बल्लेबाजी कर रही है और इस बीच आप देख रहे हैं कि गेंदबाजी की जिम्मा जो है तर छक्क्यांच्या हॅट्रिकसाठी सीताराम चौधरी साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि जना निरगुडा यांच्या वतीने 3 विकेट घेतल्या तर लागोपाठ 3 विकेट जर घेतल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक। संजय की पहली बॉल, इस बार यहाँ शॉर्ट मिड विकेट के ऊपर बढ़िया से रक्षण किया मगर कोई रन लेने की गुंजाइश नहीं। पहली गेंद डॉट चली गई, गुड फील्डिंग। अगली बॉल संजय की, इस बार बैक पर जाकर पुल कर दिया गेंद को, लेकिन मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे। जब तक उठाएंगे तब तक के लिए यह 2 रन इकट्ठा किया। 2 रन के साथ बल्लेबाज यहाँ किशन ने खुद का खाता ओपन कर दिया और टीम का भी खाता ओपन कर दिया। यह स्कोर साइनाथ धोदानी टीम का स्कोर है 2। नेक्स्ट इनिंग की तीसरी बॉल होगी इस बार संजय के लिए, किशन के लिए। किशन ने बेहतरीन प्रयोग कर दिया था, लेकिन जो फुटवर्क का इस्तेमाल उन्होंने किया था, स्टेप अप हुए थे, लेकिन इस बीच गेंद बल्ले के ऊपर आई नहीं। गुड डिलीवरी। स्टेप अप का प्रयोग किया था लेकिन कामयाबी हासिल नहीं हो चुकी है। गेंद डॉट चली गई इस बार संजय की। संजय इस बार अगली गेंद फेंकेंगे किशन को, स्कोर है 2। इस बार बेहतरीन रिवर्स स्वीप, 1 बाउंड के साथ गेंद चली गई बैकवर्ड डीप पॉइंट से मारेगा के बाहर 4 रन। यस, तर बाबा यांच्या वतीनं जर लगातार 3 छक्के मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे। सीताराम चौधरी साहेब यांच्या वतीनं 3 षटकारांसाठी 1000 रुपये। जना निरगुडा यांच्या वतीनं 3 विकेटसाठी 1000 रुपये। भारत घुटे यांच्या वतीनं छक्क्यांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये। यस, तो गेंद डॉट चली गई। ये कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। टीम का स्कोर 6 विदाउट लॉस। अंतिम बॉल शेष इस ओवर की। आखिरी गेंद शेष है और एक बार फिर से इस बार देखा जाए ठीक ठाक संपर्क हुआ नहीं, लेकिन जहां पॉइंट के फील्डर ने गेंद को लपक लिया, 1 रन लेने में कामयाब बने और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। 7 के घर में पहला ओवर खत्म हो चुका, रन बन चुके 7 बिना कोई विकेट के नुकसान पे। यहाँ साइनाथ धोदाली टीम का स्कोर है और अमोल जी आप इस इनिंग के बाद आइए। किसन याने जर 3 चौकार लावले तर बाळा यांच्या वतीनं 200 रुपये द्या। यानंतर बाळा घोट्या यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे। किसन याने जर 2 चौकार मारलेला गपाटर और बाळा इस बार गेंदबाजी की बॉर्डर संभाली। बाळा राइट आर्म ऊर्ध्व विकेट से इस बार पुल का बैकफुट जाकर पुल कर दिया। शॉट फाइनल के ऊपर गेंद चली गई है। फील्डर वहां मौजूद है, एक सिंगल और इसी के साथ ये 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट। खराब इस बार देखा ऐसे रक्षण देखने को मिल चुका है। यहाँ खैर काटी के इस बार फील्डर द्वारा 2 के साथ स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचा यहाँ साइनाथ धोदानी टीम का स्कोर 9। दूसरी ओवर की अभी तक 5 गेंदें शेष है। खूबसूरत शानदार मैदान आप देख रहे हैं। इस बार देखा जाए यहाँ एक
शॉट थर्ड मैन खिलाड़ी, एक शॉट कवर पॉइंट के ऊपर खिलाड़ी तैनात है, दायरे के अंदर मिड ऑफ है, ऑन साइड के ऊपर शॉट पॉइंट लेके और 5 खिलाड़ी बाउंड लाइन पे तैनात है। इस बार बढ़िया स्ट्रोक, हवा में कैच की संभावना, लगभग लिया कैच। इस बार देखा जाए तारीफ करना पड़ेगी काउ कॉर्नर के ऊपर, और इसी के साथ विकेट नंबर पहला ड्रेसिंग रूम में स्कोर 9 लॉस ऑफ 1। यस, धन्यवाद डीजे। इस बीच बाला आने के बाला को एक सफलता मिली, शानदार कैच लगभग लिया वहां। इस बार देखा जाए काउ कॉर्नर के क्षेत्र में, और टीम का स्कोर है 9 के घर में 1 विकेट के नुकसान पे। इस बार ऊंचाई का शॉट है, कैच ट्राई अच्छी की थी लेकिन लपक नहीं सके कैच को। 2 और इसी के साथ तीसरा रन आउट का मौका, और ये क्या है भाई साहब, ये लगान फिल्म के कचरा बिजरा की याद आ गई। क्षेत्ररक्षण इंपायर थ्रू आया था, रन मिल चुके 3, और 3 के साथ स्कोर जा चुका है। इस बार देखा जाए 11-12 के घर में। प्रेम वाघमारे ने लगान फिल्म ज्यादा देखी। बहुत ही बढ़िया बॉल, बहुत ही बढ़िया बॉल, पुल करने गए थे लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी है। अच्छी डिलीवरी थी, देखिए रिप्ले में आप देख सकते हैं। देखिए आउटसाइड ऑफ स्टंप गेंद रखी। इस ओवर के अभी तक गेंदें शेष है 2। 5वीं बॉल ऑन साइड के ऊपर स्पेलिंग अंपायर के बगल से गेंद चली गई है, 1 इसी के साथ दूसरा, और ये 2। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 के साथ स्कोर आगे बढ़ता है, स्कोर 12 के घर में, 13 पे 14 माफ के 14 के घर में 14 स्कोर, लॉस ऑफ 1 विकेट। चौदह स्कोर। और इस बार यहां दिशाहीन भटके गेंद वाइड, और अतिरिक्त रनों के साथ स्कोर 15। पे स्कोर जा चुका है। इस बार यहां डीप बैकवर्ड्स वाले के ऊपर गेंद चली गई, 1 सिंगल, और इसी के साथ ये 2। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 के साथ स्कोर आगे बढ़ता है 17 के घर में। ओव्हर की समाप्ती हो चुकी आहे। 2 षटकानंतर आपण बघू शकता इथं मात्र साईनाथ धोदाणी संघाची धावसंख्या आहे ती 17, एक गडी बाद 17, उर्वरित 12 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत बाकी आहे। कमांड जी अगर राधे तू हळू हळू चालना, त्या मथुरेच्या बाजारी भेटना। अगर राधे तू हळू हळू चालना, त्या मथुरेच्या बाजारी भेटना। तुझ्या केसात हाय गजरा, तू करू नको लई नखरा। तुझ्या केसात हाय गजरा, तू करू नको लई नखरा। तुझ्या केसात हाय गजरा, तू करू नको लई नखरा। तुझ्या केसात हाय गजरा, तू करू नको। यस, अब इस बार देखा जाए गेंदबाज आ चुके थर्ड बॉलर ऋतिक। इस बार स्वीप करने गए थे, लेग स्टंप के बाहर। इस बार पे सहवाग जी ने इस गेंद को वाइड घोषित किया, तो अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे बढ़ता है। इस बार 18 के घर में 1 विकेट के नुकसान पे। और एक बार फिर शॉट पहने अपील और आउट, लेग भी 4 इस बार देखा जाए।
और इस बीच यहाँ दूसरा झटका लगता हुआ साईनाथ धोदानी टीम को। में मिलती है तो कुड़ी मेरी सपने मिलती है। और इस बीच दूसरा विकेट मैदान से बाहर, नए बल्लेबाज नानो मैदान के अंदर जा रहे। रवि वापस आ गए 3 रन बना के। ऋतिक की इस बीच अभी तक यहाँ 5 गेंदें शेष। नानो ये सभी के पसंदीदा खिलाड़ी है। क्या नानो इस बार देखा है मैदान के अंदर खेल दिखाएंगे, लोगों का दिल जिताएगा? यस, देखता हूं अभी नानो कैसी बल्लेबाजी करती है। ए सुपला हाँ, फेमस होगा एक उनका। वैसा तो ये तिलक रत्न दिलशान ने शॉट को फेमस किया है, उन्होंने शॉट को खेला। और बाद ये मतलब हमारे जगह वाक साहब जो कमेंट्री के तौर के ऊपर आए और उन्होंने इस शॉट को सुना दिया, वो इतना शॉट फेमस हो चुका है उनके नाम का कि अभी अभी कुणाल जी दाते साहब जो टेलीविजन पे कमेंट्री कर रहे, उन्होंने भी इस शॉट को जो नाम था तो उनकी जुबान से सुपला निकला। और पे डिलीवरी गेंद बाहर, छक्का। आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो। तो बंदा करतो फुल पावर। बिल्कुल, तो शानदार इस बार देखा छक्का आ चुका है। इस बार यहाँ शाम के बल्ले से 6 के साथ साईनाथ धोदानी टीम का स्कोर 25 के घर में, 2 विकेट के नुकसान पे। ऋतिक की अगली बॉल, इस बार गेंद बाहर, आसमानी नहीं, इस कैच ड्रॉप। यहां एलिवेशन चुका है और इसी बीच 2 के साथ स्कोर आगे बढ़ता है 27-27। 27 लॉस ऑफ 2। कैचेस को पकड़ना चाहिए था। ऋतिक की अगली बॉल, इस बार फुल टॉस गेंद और गेंद डीप करने सीमा रेखा के बाद शानदार चौवा। करतो वंदन मी कुलदैवताला, वीर शोभा संभाजीराजा, वीर शोभा संभाजीराजा। वॉर्ड बल्लेबाजी शाम की, शाम लय में आए हुए। इस ओवर की अंतिम बॉल शेष है। शाम के लिए 200 रुपए का इनाम है, चौका मारेंगे तो अभी। यस, इस बार निशाना चूक गया है ये। हाँ, और इसी बीच एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 32-32। 3 षटकं संपली गेलीत आणि 3 षटकानंतर आपण बघू शकता साईनाथ धोदानी संघाची धावसंख्या आहे ती इथं मात्र 32, 2 गडी बाद 32। यावेळी मात्र पारीचा स्लॉग ओव्हर असेल, अर्थात डेथ ओव्हर, हाणामारी काही ओव्हर। मोठ्या मोठ्यांची केली मी सैना सैना सैना, तू हायस तरी कोण वय कोण NSS. मला म्हणतात हो शाबाश। डीजे मास्टर को इनाम आया है इस गाने के लिए कि अगले साल टूर्नामेंट होगी तो आपका साउंड सिस्टम है, ऐसा आयोजक करताओं का कहना है। लेकिन दिनेश पारी की 6 गेंदे, स्लॉग और डेथ और
मराठी में इसे हम कहते हानामारी का ओवर है। इस ओवर में बल्लेबाज गेंदबाज के ऊपर ज्यादा आक्रमण करते, लेकिन इस ओवर में एक ही वाक्य आता है सीआईडी का, दया तोड़ दरवाजा। इस ओवर में कूट कूट के बल्लेबाजी हो जाती है, क्योंकि लेकिन आखिरी गेंदबाज दिनेश आ चुके एक साइड से। शाम की वार्ड बल्लेबाजी, शाम नाम सुनने के बाद भगवान श्री कृष्ण की याद आ गई। द्वापर युग में जो क्रिकेट खेलते थे। व्हाट शॉट, बाबूशाही से कहते क्या छोट, छक्का। कमान भरुनी नेऊ कशी बाजारे, बावरले मी सावरले गाजाऊ कशी चोरून बाये, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी। भगवान श्री कृष्ण मुरली बजाने के बाद राधा भी फिदा हो जाती थी। 38 स्कोर। इस बार बढ़िया स्ट्रोक है, लेकिन फील्डर मौजूद है वहां, एक सिंगल। और ये देखिए इस बार, ओ भाई साहब क्या कर रहे हैं, फंस गया, तू फंस गया, 100% लग रहा है। क्या जरूरत थी तेरे को, अपने पैरों के ऊपर कुलाड़ी मारी ना, अब पछताए हो तो क्या, जब चिड़िया चुग गई खेत ठोक। दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है दिल, दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है दिल, दिल गलती कर बैठा। अब बोल हमारा क्या होगा, बोल हमारा, हमारा बोल हमारा। विश्वास नवीन बल्लेबाज। धाव संख्या टोटल 38। हाँ उसका फोटो निकाल, कैसा फेटा बेटा बांध के है देखो, राजस्थानी। अरे एक एक दर्शक होते हैं ना, वो भी नटरंग होते हैं। 39। तो लेट हो रहा है वह प्रयोग वाले। आखिरी इस इनिंग के आखिरी ओवर की गेंदें बची हुई है 4। लास्ट ओवर, शेवटचं षटक बोला। इस बार यहाँ लेकिन मिड ऑन दायरे के अंदर है, जिन्होंने गेंद को फील्ड किया, हल्के हाथों से गेंद को खेला था। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 40 रन स्कोर बोर्ड के ऊपर। आखिरी 3 बॉल शेष, दिनेश की अगली बॉल। इस बार शानदार तरीके से पुल कर दिया, डीप फाइनल सीमा रेखा के बाहर गेंद चली गई। इस बार देखा जाए 4 रन के लिए डीजे। हमने बाजीगर, सबसे अलग, सबसे असली, डिफरेंट कैलिबर, हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर, हम गेम रखते मुट्ठी में, हाँ जादूगर आए। और इस 4 के साथ स्कोर 44। 3 विकेट के नुकसान पे। और एक चौका आ जाएगा तो 200 मिलेगा। 44। 44। यस 3 षटकांचा धाव मात्र 32 होत्या। बरोबर धावा बरोबर 44। धावावर आउट झाला ना, रन पहिल्या चेंडूवर 6, दुसऱ्या चेंडू हरकत नाही, शंकेचं निरीक्षण व्हायला पाहिजे, कारण एका धावेला महत्व आहे, विलक्षण मध्ये एका मताला महत्व आहे, परीक्षेमध्ये एका गुणाला महत्व आहे मित्रांनो। और इस बार पुल करने जरूर गए थे, लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी है। कोई रन इस गेंद के ऊपर 44, लॉस ऑफ 3। इस इलाके में हत्यार ज्यादा है।
44-44। आखिरी 2 बॉल से 1 बॉल शेष है। अंतिम बॉल। स्कोर 44, 3 विकेट के नुकसान पे 23 गेंदें खत्म हो गई है। 24वीं गेंद है, लास्ट ओवर की अंतिम बॉल है और बॉल लकड़ा तितर बितर हो गया और इसी के साथ ही इनिंग खत्म हो गई है। निर्धारित 4 ओवर में साईनाथ धोदानी टीम का स्कोर है 44 और खैरकाटी टीम को जीतने के लिए 24 गेंदें 45 रन टू विन। 45 रन चाहिए जीतने के लिए। चलते जो हमारे अमित जी यहाँ मौजूद है। अमोल भाई आप आइए माइक्रोफोन के ऊपर, आपकी जुबानी आप खोल दीजिए और लोगों का आप मनोरंजन कीजिए, क्योंकि एक दूसरे को बांट के साथ कमेंट्री हम करेंगे। लेकिन इस बार खैरकाटी टीम को जीतने के लिए 24 बॉल और 45 रन। सुनिए एक सुमधुर इस गांव के सुपुत्र इनकी मराठी जुबानी। चलते डीजी के पास। हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने। हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने। नजर में शौकिया और बचपना शरारत में, अदाएं देख के हम फंस गए मोहब्बत में। हम अपनी जान से जाएंगे जिनकी उल्फत में, यकीन है कि न आएंगे वो ही मैयत में। खुदा सवाल करेगा अगर कयामत में, तो हम भी कह देंगे हम लुट गए शराफत में। हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने। हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने। वहीं वहीं पे कयामत हो वो जिधर जाए, झुकी झुकी हुई नजरों से काम कर जाए। तड़प तो छोड़ दे रास्ते में और गुजर जाए, सितम तो ये है कि दिल ले ले और मुकर जाए। समझ में कुछ नहीं आता कि हम किधर जाए। थँक्यू डीजे, धन्यवाद. आपण स्क्रीनवरती पाहिलं असेल आमच्या धमदार राज्य करदार काळरामजी वाघ यांचा सुमधुर नृत्य आपल्याला पाहायला मिळाला. फार चांगला मॅचचा एन्जॉय करत असताना आपण पाहतोय. खरं तर आल्या सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक माय बापांचं पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष 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 स्वागत. खरं त्यानंतर आपण विनंती करू, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे बघा. दहिसर संघाचा संगणक आणि बापदेवाडी संघाचा संगणक. आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय बघा. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच दहिसर ब त्याच्या समोर खेळेल टीम बापदेव. दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच रिपोर्टिंग करा. आणि सामना मात्र 3 षटकांचा असणार आहे. ह्याच्याकडे संघाचं संगणकाचं लक्ष सुद्धा मॅच मैदानावरती रंगली जाते. एका साईडला खैरकाडी, त्याच्या समोर खेळत असताना साईनाथ क्रिकेट संघ दोदाणी. या दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना दोन्ही संघानं जमा केल्या ते म्हणजे 44 धावा, 45 धाव्यांचा पल्ला इथे सेट केलाय. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा खैरकाडी टीम समोर 2 फलंदाज मैदानावरती. सुनील, त्याला साथ देईल फलंदाज दिनेश. तर निश्चित आपण पाहू शकाल बक्षिसांची खैरात. खरं तर आज तिसरी रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर त्याच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूसाठी मिथुन म्हणून बक्षीस लावलं जाते. तर किसन डुमणासाठी विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणाऱ्या आमच्या मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. बाबा यांच्या मार्फत दिल्या जातील. खमालीची गोलंदाजी, सलग 2 चेंडू निर्धाव. मात्र यावेळी पंचाचा इशारा, इट इज अ बाईट. इथे अफांतर चेंडू फेकला जाईल. अफांतर एका धावेने टीमची धावसंख्येचा श्री गणेश केला जातोय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचेल 1 हे आकड्यावरती. 45 धावेंचा पल्ला इथे गाठायचा आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. माजी सर्व्हिसमॅन एंटरप्राइजेस चषक 2023 पर्व.
आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी. अब्बातर चेंडू फेकला होता त्यानंतर या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर फलंदाज हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांना, त्यानंतर निर्धाव चेंडू फेकला जातोय. बापदेव संघाचा संगणक जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करा कॉम्बॉक्स मध्ये. नाणेफेकीसाठी याच्यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे मोठा फटका, चेंडू बॅटच्या रडामध्ये चेंडूला फेकून दिला जातोय. वाईट इज लॉंग ऑन सीमा पार. एस बिग 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 हिट षटकार. हर हर शंभू शंभू देवा महादेवा शंभू शंभू देवा महादेवा हर शंभू शंभू देवा महादेवा शंभू शंभू देवा महादेवा. थँक्यू डीजा. जे कोणी प्रेक्षक वर्ग ज्या मी बाउंड्री लाईन लावली बघा, पट्टी खालची जी पट्टी आहे ना त्या पट्टीच्या बाहेर बसा, कारण कोणत्याही प्रकारे खेळाडूला त्रास होऊ नये याच्याकडे आपलं लक्ष असू द्या. प्रेक्षक वर्गांना आमची मायची विनंती आहे मित्रांनो. मॅच कडे वळूया. एक षटकार डोकलाय, फलंदाज आपण पाहतोय सर आम्ही बिरमेट सर इथे पाहायला मिळतो. मिड विकेट रिझन टार्गेट केलं जात आहे. कार्पेटच्या साहाय्यानं थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टला चांगलं क्षेत्ररक्षण श्यामच्या माध्यमातून. श्याम भगत चेंडूवरती वेगाने आला आणि तोपर्यंत एक धावी ते कंप्लीट केली. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 45 धाव्यांचा पल्ला गाठायचा आहे. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुनील, त्याला साथ देतोय फलंदाज दिनेश. यावेळी फलंदाज जाऊन स्ट्राईक एंडवरती दिनेशला आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा खेळाडू, डावखुऱ्याचा विचार केला. खेळाडूचा क्रिकेटमध्ये सातत्यानं घातक खेळाडू मी तर म्हणेन ठरत असतात, मात्र या फलंदाजाला आक्रमण करावं लागेल कारण पल्ला खूप मोठा आहे. जवळपास विचार केला, मैदानाचा विचार केला. फार चांगलं मैदान आयोजकाच्या माध्यमातून खरं तरी मैदान उपलब्ध करून दिलं. त्यात आपल्याला पाहायला मिळतं डिंगडॉंग ग्रुपचं मी कौतुक करेन, त्यांच्या माध्यमातून खरं तरी या मैदान उपलब्ध झालं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते ही स्पर्धा मैदानावरती घडवली जाते. झुगरेवाडी संघाचा स्कोअर आपण पाहिला होता, सर्वात मोठा स्कोअर तब्बल विचार केला ना पहिल्या फेरीमध्ये 51 धावा होत्या आणि त्यानंतर त्या संघाला या सामन्यामध्ये बाय मिळाली आणि त्यानंतर मॅच मैदानावरती रंगली जाईल. दैसर ब आणि त्याच्या समोर केलेला बापदेवाडी संघ. यावेळी फुलटॉस होता, फुलटॉसला मोठी विकेटला उडवायचा प्रयत्न केला होता फलंदाजांना. बॅट्समॅन चेंडूचा संपर्क होत नाहीये. इथे मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. गोलंदाज किसन डुमने ऑन फायर पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी या षटकामध्ये, कमालीची गोलंदाजी, मालामाल गोलंदाजी मैदानावरती दाखवून देत असताना आज खरं तर विचार केला संघाचा संघ नायक चांगली कामगिरी करतोय सायनाथ क्रिकेट संघ धुताणी. असं आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची लिडिंग एज एस पंचांचा बोट अवकाशाकडे पहिला दे धक्का. बॅटिंग करणार खैरकाडे टीमला परतावा लागेल. फलंदाज दिनेश बॅक टू रनआउट. थँक्यू डीजा. तर इथे दोन्ही संघाचे संघनायक आलेत, तर इथे नाणेफेकी केली जाईल. आम्ही विनंती करतो आमचे गणपतदादा बारगडा आपल्या शुभ असते या सामन्याचा नाणेफेक करायची. 2 सामन्यामध्ये बिग फाईट मॅच मैदानावरती रंगली जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत बापदेवाडी रोशन भस्माचा संघ, त्याच्या समोर खेळेल टीम दैसर ब अनिल पारधीचा संघ आपण पाहतोय. नाणेफेकी इथे केली जाते. आमच्या मान्यवर गणपतजी बारगडा साहेबांच्या शुभ असते इथे या सामन्याची नाणेफेकी केली जाते. नाणेफेकीचा कॉल मात्र इथे लागला जातोय. बापदेवाडी संघानं आपलं डिसिजन कलवान लगेच मॅच संपल्यानंतर मैदानावरती उतरा. नौका फलंदाज मैदानावरती इनॅट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळेल संजय ऑन स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल. संजय या फलंदाजाला इनॅट नंबर 3 वरती आलाय आणि इथून मात्र आक्रमण करावं लागेल गोल फलंदाजाला. मात्र गोलंदाज येतोय गोलंदाजची मार्क वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना विश्वास सामरी हा गोलंदाज आपण पाहतोय. विश्वासचा पहिलाच बॉल ऑन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. सुनील ज्याच्या बॅट मध्ये एक षटकार टोकलाय तो फलंदाज आपण पाहतोय. मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न, गॅप सिलेक्शन शॉट, क्रिकेटचा मातक सौंदर्य, चेंडू ट्रॅव्हल होईल सीमा पार. इथे मिळतील 4. कसा फडफड करतई झेंडा यो आदिवासी समाजाचा. कसा फडफड करतई झेंडा यो आदिवासी समाजाचा. साऱ्या राज्यामध्ये नाव घालतई आदिवासी पोरांचा. साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतई आदिवासी पोरांचा. थँक्यू डीजा. जे सुमधुर संगीत आपण ऐकलं ती गायिका आपल्याला पाहायला मिळेल आपल्या गणपतदादा बारगडा यांच्या पत्नी आपल्याला पाहायला मिळेल उषा बारगडा यांना हे गायलेलं सुमधुर संगीत, फार चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं डीजे नितीनच्या माध्यमातून. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक माय बापांचं, माझी सर्व्हिसमॅन एंटरप्राइजच्या चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत.
जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते दोन्ही टीमच्या माध्यमातून. पहिल्या ऑफ सत्रामध्ये पण पाहायला गेलो तर फलंदाजी करत असताना चांगली कामगिरी श्यामची राहिली आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना संघाच्या संगनायकानं किसननं लाजवाब गोलंदाजी केली. अक्षरशः फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. यावेळी विश्वासाचे चेंडू बॅटची कडा जरू लागली होती. वेस्टी रक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब 100% एफर्ट दाखवून देत असताना आज खरं तर टीम काबाच्या नावासाठी खेळत असताना शतरक्षक पाहायला मिळाला होता. नानू सामरी हा खरं तर शतरक्षक आपल्याला एस्टनच्या मागे पाहायला मिळाला होता. स्वतःचं शरीर जमिनीवरती ठाण केलं होतं आणि त्यानंतर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगलं शतरक्षण बिटवीन द रनिंग विकेट. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विश्वास. गुड लेंथ वरती चेंडू फेकला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये कमालीची गोलंदाजी विश्वासच्या माध्यमातून एक चौकार आला होता आणि त्या तिथून आपल्याला पाहायला गेलो तर लाजवाब गोलंदाजाची राहिली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकीवरती 13 या आकड्यावरती. 45 धावेचा पल्ला इथे गाठायचा होत्या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या खैरकाटी टीमला आणि मात्र ते टार्गेट अंगलट येते की काय याच्यावरती प्रेक्षकांच्या मनामध्ये चर्चा आपल्याला पाहायला मिळते. लिव्हरपूल टॉस होता. फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही. नियता चेंडू फेकले जात आहेत. कमालीची गोलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संघाच्या संघनायकाने ज्याप्रमाणे षटक फेकलं होतं किसनने एक षटका ठोकला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज विश्वास. मात्र संघाचा विश्वास जोपासत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या डावीकडनं शेवटच्या बॉलवरती प्रहार सक्सेसफुल क्रॉस द लाईन. चेंडू बॅटच्या मधोमध चेंडू वन डाऊन सीमा पार शेवट गोड करत असताना हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय खैरकाटी टीमच्या खात्यामध्ये. गणपत वारगडा लय भारी गोरगरिबांचा कैवारी. हुकमाचा एका नाद नाही करायचा वाघाचा. साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतय आदिवासी पोरांचा. साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतंय आदिवासी पोरांचा. साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतंय आदिवासी पोरांचा. साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतंय आदिवासी पोरांचा. धन्यवाद डीजे. खरं तर खूप मोठं योगदान आपल्याला सातत्याने त्याच्या माध्यमातून आपण आपल्याला पाहायला मिळतं. गणपतची बारगडे याचं एक सुमधुर संगीत खरं तर आपल्याला ऐकायला मिळालं. येत्या 19 तारखेपासून आपल्याला त्यांची स्पर्धा याच मैदानावरती भरवली जाईल. इथे 19 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत ती स्पर्धा आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 12,000 रुपये असणाऱ्या भव्य दिव्य ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतील. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतील गणपतजी बारगडा. त्यानंतर आपण पाहू शकाल किसनजी बारगडा हे खरं तर प्रमुख आयोजक आपल्याला पाहायला मिळतील. फार चांगली स्पर्धा त्यांची आपल्या भेटीस येते. काही दिवसानंतर याच मैदानावरती डे ची स्पर्धा भरवली जाईल. त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कौतुक करू. मॅच कडे वळूया. इथे मात्र बनवायचे 12 मध्ये 12 चेंडू उर्वरित बाकी मैदानामध्ये आणि 12 चेंडू मध्ये इथे बनवायच्यात बॅटिंग करणाऱ्या 28 धावा. खैरकाटी टीमला बनवायच्यात 28 धावा. गोलंदाज लक्ष्मण हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. मात्र लक्ष्मणला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. या षटकावरती आक्रमण करावं लागेल. फलंदाज 2 फलंदाज स्ट्राईक इनवरती आपण पाहतोय सुनील, त्याला साथ देतोय फलंदाज संजय. या 2 फलंदाजावरती संघाचा पूर्ण जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. तर निश्चित आपण पाहू शकाल विकेटसाठी 2 विकेट जर या गोलंदाजांनी कॅरी केली तर 200 रुपयाचे कॅश प्राइज. इथे फुल टॉस होता. लॉंग ऑनला उडवला जातोय. चेंडूला पाठवलंय सी मारेशा पार. इट इज अ बिग हिट आउट ऑफ द पार. मिळतील 6 धावा. और ये देखो उठाया गया मामा के मशीन के पास. तर षटकारांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकीवरती 23 रन ऑन स्कोरबोर्ड. 23 धावा. 23 धावा धावफलकावरती आणि त्यानंतर इथे कमबॅक केला जातोय. गोलंदाज लक्ष्मण हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी
लवकरच आपल्या भेटीस येते. आपण निश्चित याच मैदानावरती ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज लक्ष्मणचा पुढचा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. त्यानंतर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक किसन डुमने वेगाने चेंडूवरती आला, अडवला आणि एकदा मात्र वेगाने कन्व्हर्ट केली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. बॅटिंग करणारा खैरगाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्ती कामगिरी राहिली गोलंदाजाची. मी कौतुक करेन गोलंदाज विश्वास चांगली कामगिरी केली. अवघ्या 9 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी. या गोलंदाजावरती पहिला षटका टोकला होता आणि त्यानंतर ते कमबॅक पाहायला मिळते. यावेळी शॉर्ट पीस होता, शॉर्ट पीसला उडवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजच्या माथेवादा, मात्र इथे काय घडलं जाते पंचांचा इशारा एस. इट इज अ फलंदाज बाद. आणखीन एक दे धक्का बॅटिंग करणारा खैरगाडी टीमला परतावा लागेल. फलंदाज संजय फलंदाज आला. थँक्यू डीजा. गोलंदाजासाठी या सुवर्ण संधी आमच्या बाळाराम घुटे याच्या माध्यमातून सलगच्या 2 विकेटसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आणि सलगच्या 3 विकेटसाठी तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. बघा गोलंदाज लक्ष्मणसाठी आपल्याला पाहायला मिळतं 1 विकेट तर या गोलंदाजानं जमा केली आपल्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर नौका फलंदाज मैदानावरती बाळा हा फलंदाज मैदानावरती रवाना होत असताना पहिल्या षटकामध्ये मिथर मनेनं फलंदाजी करणारा खैरगाडी संघ अडचणीत सापडला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती गोलंदाज विश्वासचं कौतुक करावं लागेल. त्यानंतर गोलंदाजाला तिसऱ्या षटकामध्ये लक्ष्मण लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटका टोकला होता, त्यानंतर मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र चेंडू समजला नाही. टप्पा पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा इशारा एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 3 इथे संपलं जातोय आणि बॅटिंग करणाऱ्या खैरगाडी टीमची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 24 धावा. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांत ठाकूर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांत ठाकूर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत ठाकूर. थँक्यू डीजा. इथे मात्र बनवायचे आहेत 6 मध्ये 21 बनवायचे आहेत फलंदाजी करणारा खैरगाडी टीमला आणि 6 मध्ये 21 वाचवायचे आहेत तर गोलंदाजी करणारा सायनाथ क्रिकेट संघ धोतानी टीमला. शेवटचं षटक, पहिलाच बॉल यॉर्कर लाईनचा फेकला, फलंदाजाला कोणता समजला नाही या आणि त्यानंतर इथे डॉट चेंडू फेकला जातोय. लाजवाब गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. 2 विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज बाळाराम घुटे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आकाशसाठी सुवर्ण संधी, मात्र आकाश संधीचं सोनं करेल का याच्यावरती लागलेल्या नजरा. इथे फटका भरपूर चांगला, फटक्यामध्ये ताकद भरपूर चांगली आणि चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बॉल सीमा पार, मिळतील 4. चार धावेनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 28 धावा. आता मात्र 4 मध्ये बनवायचे 17. या चेंडूवरती मिथर मनेनं मोठा फटका येणं फार गरजेचं असणार आहे खैरगाडी टीमला. मोठा फटका सजवायचा होता. बॅटची लिडिंग एज, लाजवाब क्षेत्ररक्षण नाणूच्या माध्यमातून टिपला जातोय जेल. फलंदाज आपण पाहतोय बालाचा सुनीलचा होतोय खेळ. इथे संपुष्टात येत असताना फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजा. या विकेटसाठी टेबलला 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि ते कॅश प्राइज या गोलंदाजाकडे आम्ही निश्चित पाहू शकाल. चांगली गोलंदाजी राहिली आणि ते 100 रुपयाचे कॅश प्राइज आमच्याकडे जमा आपल्याला पाहायला मिळतील
साईनाथ क्रिकेट संघ धोदणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब कामगिरी राहिली या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय 3 मध्ये बनवायचे आता 17 धावा, 3 चेंडू 17 धावा, 3 षटकार. खूप काही सांगून जातील या सामन्यामध्ये. मध्ये 3 मोठे फटके या षटका या चेंडूवरती मारावे लागतील. फलंदाज नौका सुरेश आपल्याला पाहायला मिळेल. इंटरनेट नंबर 5 चा फलंदाजी मार्क वरती. ऑन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती बाळा या फलंदाजाला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 मध्ये बनवायचे 17 धावा, 17 धावा, 3 चेंडू. धोताणी की खैरकाटी हे प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र गोलंदाजाने एखादा चेंडू खरा फेकला, त्याच्यावरती फलंदाजाने आक्रमण केला तर तो चेंडू मात्र बरचसं काही सांगून जाईल टीम धोताणी संघाला. आणि हा चेंडू जर निर्णय चेंडू फेकला, आपण डॉट चेंडू फेकला तर खूप काही सांगून जाईल टीम खैरकाटे टीमला. बॅटची लिडिंग एज, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून लाजवाब कामगिरी राहिली आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव वेगाने कन्वर्ट केली, एका धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकेवरती 29 धावा. धावफलकेवरती आता मात्र बनवायचे 2 चेंडू मध्ये 16 धावा, 2 चेंडू 16 धावा. इथे मात्र एखादा खराब चेंडू फेकला, त्याच्यावरती आक्रमण केला तो चेंडू बरचसं काही या सामन्यामध्ये सांगून जाईल. मोठा फटका लगावलाय जरूर. एस चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. मिथिल 7 धावा. बॅटिंग करणारा खैरकाटे टीम फलंदाज सुरेशच्या बॅटमधला मॅक्झिमम हिट. थँक्यू डीजे. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय धावफलकेवरती 35 या आकड्यावरती. 1 चेंडू 10 धाव्यांची गरज. सामना जरी हातातून निष्ठत असला तरी मी माझा नॅचरल गेम दाखवणार हे दाखवून देत असताना एस्पॉन्सरचा षटक संपण्याचा इशारा. इथे सामना जिंकला जातोय टीम साईनाथ क्रिकेट संघ धोताणी. कॉंग्रॅच्युलेशन हडलक टीम खैरकाटे टीम, तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. लगेच मैदानावरती उतरा. दहिसर संघ आपण नाणेफेकी आरलात. डिसाइड टू आपल्या समोर क्षेत्ररक्षण करणे हा निर्णय आपल्यासाठी आलाय. नाणेफेकी जिंकला होता बापदेवाडी संघाने, फलंदाजी त्यांनी स्वीकारली. तर दहिसर संघाला आम्ही लगेच विनंती करू, आपण लगेच जा मैदानावरती उतरा. सामना मात्र 3 षटकाचा असणार आहे. याच्याकडे संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. सामना 3 षटकाचा असणार आहे. दहिसर ब संघ आणि त्याच्या समोर खेळेल टीम बापदेवाडी संघ. बापदेवाडी संघाचा विचार केला धोताणी संघाला